नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर आलेलो आहे। या ठिकाणी परभणी तालुक्यातील पोखर्णी नरसे येथील विठ्ठल ज्ञानोबा वाघ हे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। भाऊच भावाचा वैरी झाला याप्रमाणे या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांची 80 एकर जमीन असून भाऊ ही जमीन पूर्ण भाऊच बघत होता, परंतु आज भाऊच भावाचा वैरी झालेला आहे आणि विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। लेंडा पोलीस स्टेशनमध्ये त्याची फिर्याद देखील घेतली जात नाही, उलट दुसऱ्या भावाकडून चिरमिरी घेऊन हा प्रकार थांबवण्याचा प्रकार होत आहे। आणि आज जिल्हा पोलीस अधीक्षक ॲडिशनल SP यांना या ठिकाणी या तेथील ज्ञानेश्वर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत कृती ज्ञानेश्वर पाटील आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। हा जो काही प्रकार झालेला आहे हा पोखर्णी नरसी इथे झालेला आहे। एवढंच नाही, या विषयामध्ये एका मोठ्या भावाने त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घातलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पायाच्या नसा तुटल्या आहेत आणि त्यांना 2-3 फ्रॅक्चर झालेले आहेत। जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि सांगतात की आमच्या कंप्लेंट नोंदवून घ्या आणि ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, तर पोलीस म्हणतात की नाही, आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही। एवढंच नाही तर गावामध्ये अशी चर्चा आहे की आरोपीकडून 2 लाख रुपये घेऊन आरोपीला फरार ठेवण्यात आला आहे आणि हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करत आहेत। म्हणून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही आज SP ऑफिसला आलो आहोत आणि आम्ही 2 ते 3 वेळा निवेदन दिले आहे। त्या काकांनी स्वतःसुद्धा निवेदन दिले आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याच्यावरती दडपण यावं आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्या माणसाला अटक करावी आणि जेलमध्ये टाकावी। या ठिकाणी विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांच्या भावाने तो भाऊ यांना मारण्यासाठी टपलेला आहे आणि पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाखाची चिरमिरी घेऊन या ठिकाणी प्रकरण दाबण्याचा प्रकार केलेला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनसुद्धा देण्यात आले। आपल्यासोबत जे विठ्ठल वाघ आहेत, काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। विठ्ठल ज्ञानोबा वाघ माझा भाऊ, जवळपास आमची 80 एकर शेती आहे, तो मला जमीन वाहू देत नाही आणि प्रत्येक वेळेस मला अशी मारहाण करतो। आणि 2 तारखेला त्यानं माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातलं, त्या ट्रॅक्टर घालते वेळेस माझं दोन्ही टायरच्यामध्ये मुंडकं राहिलं आणि माझ्या पायाची नस तुटली, गादी फाटली आणि सांगळा पण तुटलेला आहे। मला ऑपरेशनसाठी इथं होत नाही म्हणून मुंबईला जा म्हणतात डॉक्टर, आणि माझ्यापाशी पैसे नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे। प्रत्येक वेळेस माझ्या घरच्याला धमकी येते, मला मुंबईला जावं का इथं राहावं हेच कळलं। मी SP ऑफिसला म्हणजे पोलीस स्टेशनला अर्ज केले, तक्रार केल्या, पण ते कुठलेही गंभीरतेने लक्ष देत नाहीत। त्यांनी पैसे घेतलेत। याच्यापूर्वी मी सुद्धा 326 म्हणजे 25 नोव्हेंबर 2023ला 326चा गुन्हा दाखल, त्या टायमाला माझ्या पायावर डोळं मारण्यात आलं होतं, पण त्या टाईमला पण तिथील बनखडचे PI यांनी पैसे घेऊन प्रकरण दाबलं आणि आज पण तेथील PI जे असतील पूर्ण पोलीस स्टेशन भ्रष्ट झालेलं आहे। दैठणा पोलीस स्टेशन, तिथं न्याय मिळत नाही आहे। आणि इथं SP ऑफिसपाशी आल्यानंतर मी 2-3 वेळेस माझ्या रिलेटिव्हने तक्रार दिली की आम्ही आत्मदहन करायला तयार आहोत, पण ते काय म्हणतात इथं आले आम्ही गुन्हा वाढवायला सांगू, त्यांना अटक करायला सांगू, एवढंच उत्तर मिळत आहे इथे। म्हणजे न्याय हा राहिलेला नाही, प्रशासन पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळत नसेल तर इथं आम्ही बसून आत्मदहन करतो कुटुंबासोबत। प्रत्येक वेळेस चिरीमिरी घेतल्या जाते, पैसे घेतले जाते। माझ्या भावाकडे प्रचंड पैसा आहे आणि त्यांना म्हणजे कोंबडं देणार, म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी सापडली, ते भावाला सांगतात तू पैसे दे, काही बी कर, मारलं तरी बी आम्ही तुला सोडतो, आम्ही तुझी म्हणजे पाठराखण करतो। असं मला न्याय पाहिजे। मला न्याय मिळत नसेल तर मी पूर्ण कुटुंबासह इथं आत्मदहनसाठी येणार आहे किंवा आज करतो। ओके, आपण हा जो काही प्रकार पाहिला त्या काकांबाबत, तर त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी 28 नोव्हेंबर 2023 रोजी पण त्यांच्या भावांनी एक तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती। त्यांच्यावरती 25/11/2023 रोजी घटना घडली होती आणि तेव्हा 326 झाला होता। त्यांनी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर केलं होतं कुऱ्हाडीचा दांडा मारून, पण पोलिसांनी तिथे पण 3 ते 4 दिवसाचा डिले केला आणि तेव्हा पण त्यांना टाळाटाळ केली की गुन्हा दाखल करून घेणार नाही। त्या टायमाला सुद्धा आरोपीकडून पैसे घेण्यात आले आणि पोलीस हे प्रकरण कुठेतरी दाबायचं आणि मिटवायचं बघत होते। पण आज त्याच गोष्टीमुळे, पैसे घेण्यामुळे या आरोपीची हिंमत
वाढली आहे आणि आज हे जे काका आहेत ह्यांना जीवे मारायचा प्रयत्न करत आहे तो आरोपी. एवढंच नाही तर त्यांच्या घरच्यांसहित तुझ्या लेकरांना सुद्धा मारून टाकतो यापर्यंत ते काका धमकी देत आहेत प्रॉपर्टीसाठी. तर आमचा फक्त SP साहेबांना एवढी विनंती आहे इकडे येऊन की तुम्ही जरा ह्यांच्याकडे लक्ष द्या आणि हे जे भ्रष्ट पोलीसवाले आहेत ह्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.